आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गावते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। शाहूवाडीत घरफोडी आणि दरोडा प्रकरणाचा छडा, आंतरजिल्हा टोळीतील आरोपी जेरबंद। शाहूवाडी तालुक्यातील शितूर वारुण येथील गाजलेल्या घरफोडी आणि दरोडा प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही दिवसात यशस्वी छडा लावला आहे। या प्रकरणात आंतरजिल्हा टोळीतील संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली असून दरोड्यासाठी वापरण्यात आलेले कारही पोलिसांनी जप्त केलेली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार 3 जून 2026 रोजी मध्यरात्री शितूर वारुण येथील पाटीलवाडी परिसरात राहणाऱ्या आनंदी रामचंद्र पाटील यांच्या घरात 7 ते 8 अज्ञात इसमांनी जबरदस्तीने प्रवेश केला। आरोपींनी आनंदी पाटील यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले। तसेच घरातील दादासाहेब रामचंद्र पाटील यांना काठी, लोखंडी पारळ आणि इतर साहित्याने मारहाण करत रोख रक्कम लुटून 4 चाकी वाहनातून पलायन केले। आणि या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासाचे आदेश दिले। पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती तपासण्यात आली। या तपासादरम्यान हा गुन्हा सांगली जिल्ह्यातील अंकलखोप येथील संतोष कुन्हाडे, विनोद काळे आणि त्यांच्या साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालंय। आणि त्यानंतर पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यात शोध मोहीम राबवून टोकी परिसरात सापळा रचला। यावेळी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार ताब्यात घेण्यात आली आणि कारमध्ये आढळून आलेले निहाल रफिक शेख वय वर्ष 24 टोकी आणि शंकर प्रकाश भोसले वय वर्ष 19 अंजनसोंडा तालुका भूम यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। चौकशीमधून दरोडा प्रकरणातील इतर आरोपींबाबत महत्त्वाची माहिती मिळालेली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठं यश मिळालेलं असून या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे।